नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या संदर्भामध्ये. निमित्त आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं 17 वर्ष पूर्ण केलेली आहेत. 16 वर्षाची वाटचाल त्यांची पूर्ण झाली. 17व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि शिवसेनेनं सुद्धा त्यांचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन जो आहे तो आता साजरा करणार आहेत 19 तारखेला. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करणार आहोत आणि अर्थातच या दोन्ही राजकीय पक्षांचं महाराष्ट्रातलं स्थान नेमकं येणाऱ्या दिवसांमध्ये कसं असेल त्या निमित्ताने आपण ही चर्चा करणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित आपण केलेले आहेत. वर्धापन दिन साजरा करणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांना भाजपनं कडवं आव्हान दिलंय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. सत्तेत असून विरोधकांची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला राज्यामध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करता येणं शक्य आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि महाराष्ट्रात प्रादेशिक अस्मितेचं राजकारण मागे पडतंय का, हे सुद्धा आपण आपल्या तज्ज्ञांकडनं समजून घेणार आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण आज पुणे स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत प्राध्यापक प्रकाश पवार, राजकीय विश्लेषक आहेत. अनंत दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक IBN लोकमतचे, आणि श्रीकांत बारहाते, जे धोरण विश्लेषक आहेत. या सगळ्यांचं स्वागत चर्चेमध्ये. आणि अर्थात जो पहिला प्रश्न विचारायचा आहे प्रकाश पवार तुम्हाला, ज्या पद्धतीनं गेले काही काळात आपण देशातलं एकूण राजकारण बघतोय, महाराष्ट्रातलं राजकारण बघतोय. महाराष्ट्रामध्ये आता एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दुसरीकडे शिवसेना, हे दोन पक्ष, तसं म्हटलं तर त्यांचं अस्तित्व एका प्रदेशापुरता आपण जर का बघितलं, त्यांची धोरणं प्रादेशिक आहेत का किंवा राष्ट्रीय आहेत का, हा एक मुद्दा झाला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्यांची अस्तित्व जी आता महाराष्ट्राच्या पुरता मर्यादित आहेत, त्या अस्तित्वाच्या अनुषंगाने आत्ता त्यांचं येणाऱ्या काळातलं भवितव्य काय असणार असं तुम्हाला वाटतं? हे दोन्ही पक्ष एका अर्थाने पाहायला गेलं तर विशिष्ट प्रदेशातले आहेत, परंतु ते दिल्लीतही राजकारण करतात आणि राज्यातही राजकारण करतात. त्याच्यामुळे ते सोयीनुसार आपण राष्ट्रीय आहोत असाही दावा करतात आणि प्रादेशिक आहेत ही वस्तुस्थिती मात्र नाकारता येत नाही. आता राहिला दुसरा प्रश्न, या दोन्ही पक्षांमध्ये मूळ मुद्दा असा आहे की शिवसेनेबद्दल हे मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात त्यांच्या संघटनात्मक पातळीवरती दुफळी पडत चाललेली आहे. म्हणजे पूर्वी असं होतं की शिवसेनेच्या बाजूला सर्व वोटर, परंतु आता शिवसेनेच्या अंतर्गत मुद्दा निर्माण होऊन दोन गट पडून त्याच्यामध्येच दुफळीचा एक मुद्दा निर्माण झालेला आहे. दुसरा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नाही तो केडर बेस पक्ष, नाही तो मास बेस पक्ष. तो पक्ष आहे तो म्हणजे काही निवडक लोकांच्या हितसंबंधांशी अत्यंत कनेक्ट झालेला पक्ष. त्याच्यामुळे हितसंबंध जितके स्ट्रॉंग तितक्या प्रमाणावरती त्यांना काही प्रमाणात यश मिळत जातं. तसं शिवसेनेचं नाही. शिवसेना ह्या पक्षाला एका अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसवरती नाराज झालेले, भाजपवरती नाराज असलेले असा एक वेगळा वर्ग जो मतदान करतो, परंतु त्या वर्गामध्ये मात्र आता फूट पडण्याची एक शक्यता निर्माण झालेली आहे. ही शिवसेनेपुढची सर्वात मोठी समस्या आहे. नक्की शिवसेनेसमोरची सर्वात मोठी समस्या तुम्हाला ही दिसते की त्या अर्थाने त्यांचा जो मतदार असावा तो सुद्धा का गोंधळलेला आहे, हे सुद्धा आपण तपासूयात. पण पुन्हा एकदा अनंत दीक्षित, जी वाटचाल आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असेल आणि शिवसेनेची असेल, अनेक वर्ष तुम्ही हे सगळं राजकारण बघताय महाराष्ट्रातलं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी या प्रादेशिक पक्षांना अस्तित्वाचा काही विसर पडलाय का, अस्तित्व ते शोधतायत का? कारण शिवसेनेची 50 वर्ष आता झालेली आहेत, शिवसेना सत्तेत आहेत आणि विरोधी पक्षाच्या सारखे सुद्धा वागतायत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांची कुठेतरी जी वाढ आहे ती खुंटल्यासारखी आहे, कुठेतरी अडकल्यासारखे झालेले आहेत. काय नेमकं तुमचं त्याच्यावरचं म्हणणं आहे? मला असं वाटतं की प्रत्यक्ष राजकारणाच्या दृष्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. आणि तो फरक असा आहे की शिवसेना जन्माला आल्यानंतर त्यांना सत्तेवर यायला 95 साल उजडलं, 66 ते 95. आणि राष्ट्रवादी काँग्रेस जन्माला आला आणि सत्तेवर आला, त्यामुळे 14 वर्ष ते सत्तेत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर परवा विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांपासून खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था तयार झाली. म्हणजे भाजपमध्ये देखील अस्वस्थता आहे. RN सिंह यांच्यासारखा उमेदवार उभं केल्यानंतर जे निष्ठावंत जुने कार्यकर्ते ते भाजपमध्ये नाराज आहेत आणि दुसऱ्या बाजूने शिवसेनेच्या आक्रमणामुळे, शिवसेनेच्या हल्ल्यामुळे ते संतापलेले आहेत. त्यामुळे माझी तर अशी माहिती आहे की
भाजपमधल्या जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी असा सल्ला दिलेला आहे नेतृत्वाला हम्म, की शिवसेनेची पर्वा करायचं काही कारण नाही. हम्म, जरी उद्या सरकार पडलं तरी देखील ते सरकार टिकू शकतं. सरकार टिकण्याचा प्रश्न नाही. शिवसेनेने जर माघार घेतली पाठिंब्यातून तर ते सरकार पडणार नाही अशी त्यांची खात्री आहे. हम्म, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता पवार सर म्हणाले तसा एक वेगळा पक्ष आहे. अशा अर्थाने वेगळा आहे की त्यांचा जन्माच्या वेळेचा आणि त्याच्या आधीचा जो काही सगळा काळ आहे हम्म, त्याची जी जनाधाराची भूमी आहे ती मुख्यतः कृषी अर्थव्यवस्थेवर आधारित आणि सहकारी चळवळीवर आधारित अशी आहे. हम्म, त्यामुळे सहकारी चळवळीचं काय काय होतंय, राज्य बँकेचं काय होतंय, विविध साखर कारखान्यांमध्ये अगदी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या साखर कारखान्यांमध्ये काय घडतंय, हम्म, आजऱ्यामध्ये काय घडलं, राधानगरीमध्ये काय घडतंय हे आपण पाहिलेलं आहे. हम्म, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या सभा होतात पुण्यात किंवा इतरत्र हम्म, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे नेते हे एक प्रकारे अस्वस्थ दिसतात. हम्म, पुढच्या वर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत, महापालिकांच्या निवडणुका येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कधी नव्हे एवढा विश्वास गमावून बसलेला पक्ष आहे असं वाटतं. आणि मग त्याचे फायदे कसे घ्यायचे या तयारीमध्ये भाजप असेल तर त्याचं मला काही आश्चर्य वाटणार नाही. हम्म, नक्की या सगळ्या तयारीमध्ये भाजप आहे किंवा नाही, की भाजपला ऐतीच संधी सगळी या सगळ्या पक्षांच्या एकूण परिस्थितीमुळे आले असं वाटतंय? या संदर्भामध्ये सुद्धा महेश, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की मुळात हे महाराष्ट्रातलं जे राजकारण गेले काही काळ सुरू आहे, याच्यामध्ये आता अनंत दीक्षित म्हणाल की राष्ट्रवादीसारखा पक्ष सुद्धा जो सहकारावरती शेतीच्या सगळ्या भूभागावरती अवलंबून होता, तसेच शिवसेना सुद्धा शहरी भागावरती अवलंबून आहे. या सगळ्या एकूण परिस्थितीकडे बघता आता असं वाटतंय का की या प्रादेशिक पक्षांची, अगदी राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा आपण प्रादेशिक पक्ष तुर्तास म्हणायला काही हरकत नाही, तर जर ते प्रादेशिक पक्ष म्हणून आहेत तर या प्रादेशिक पक्षांची वाटचाल येणाऱ्या काळामध्ये कशी असेल असं वाटतं? आपण एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे शिवसेना हा 50वा त्यांचा वर्धापन दिवस साजरा करायला निघालेली आहे आणि राष्ट्रवादीने नुकताच त्यांचा 17वा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. या दोन पक्षांचं जे बलस्थान आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रातलं आहे. शिवसेनेचा जन्मच मुळात मुंबईमध्ये झाला आणि मुंबईतून मराठवाडा किंवा मुंबई बाहेर जाण्यासाठी त्यांना पहिले जवळपास 15 वर्ष झगडावं लागलं त्यांच्या एकूण प्रतिमेशी. मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय घेऊन शिवसेना जन्माला आली, तर परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा घेऊन शरद पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस जन्माला आली. या दोन पक्षांमधला जो मूलभूत फरक आहे तो मूलभूत फरक त्यांची जी बलस्थान आहे त्याच्याशी संबंधित आहे. शहरी आणि ग्रामीण या दोन भागातील लोकांचं नेतृत्व करणाऱ्या या दोन पक्षांनी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं योगदान दिलेलं आहे. परंतु या दोन्ही पक्षांची जी बलस्थानं होती ती बलस्थानं राखण्यासाठी जे प्रयत्न या दोन्ही पक्ष नेतृत्वाकडून व्हायला पाहिजे होते ते तेवढ्या प्रमाणात होताना दिसले नाही. आज आपण बघूया की शिवसेनेने मराठी माणसांच्या हिताची भाषा करत सातत्याने त्यांनी तशा पद्धतीचं राजकारण केलं, परंतु शिवसेनेने जी मराठी माणसाचं हितरक्षण करण्याची गर्जना केलेली होती ती गर्जना त्यांना पूर्ण करता आली का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ती त्यांना तेवढ्या प्रमाणात पूर्ण करता आली नाही. त्यांनी ज्या त्यांनी घोषणा दिलेल्या होत्या, ज्या त्यांनी मागण्या केलेल्या होत्या त्या त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत. मराठी माणसांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि सगळ्या महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाव्यात यासाठी त्यांनी लढा दिला. त्याच्या जोडीला इथलं राजकारण म्हणजे आम्ही 80% समाजकारण करू आणि 20% राजकारण करू अशा घोषणा देत शिवसेना सातत्याने मराठी माणसाला आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत गेली. परंतु आज मुंबईकडे आज जर बघितलं तर मुंबईची आज जी दुर्दशा झालेली आहे, मुंबईतील मराठी माणसाचं मोठ्या प्रमाणात बाहेर स्थलांतर झालेलं आहे. या सगळ्याला कारणीभूत कोण याचा जर लेखाजोखा आपण करायला गेलो तर आपल्याला म्हणता येईल की शिवसेनेचं हे सगळे अपयश आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडे जो NCP जे राष्ट्रवादी काँग्रेस वाढू शकली नाही याचं कारण सुद्धा तेच होतं की त्यांनी त्यांच्या नेत्याच्या भोवती जी प्रभावळ होती
त्या प्रभावळीतलेच नेते त्या त्या भागामध्ये मोठे झाले आणि विकासाची बेटं निर्माण करणारे जे सहकार क्षेत्रातले नेते होते त्यांच्या पुरताच राष्ट्रवादी काँग्रेस वाढलेला आपल्याला दिसला. राष्ट्रवादी काँग्रेसचं आपल्याला विदर्भामध्ये मोठं काम आहे किंवा विदर्भामध्ये त्यांचे मोठे नेते आपल्याला दिसत नाही, खानदेशामध्ये त्यांचे मोठे नेते आपल्याला दिसत नाही. याचं कारण हेच आहे की अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते खाजगीमध्ये विनोदाने म्हणत असतात की आमच्या पक्षाच्या नावात जरी राष्ट्रीय पक्ष असला, राष्ट्रवादी पक्ष असला, तरी राष्ट्रवादी हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रवादी आहेत आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रवादी आहेत. तर त्या यावरूनच खऱ्या अर्थाने त्या पक्षाचं अस्तित्व आपल्या लक्षात येतं. नक्की. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा खरं तर श्रीकांत बाराते तुम्हाला थोडा प्रश्न या अनुषंगाने विचारायचा आहे की ज्या वेळेला आपण राष्ट्रीय आणि प्रादेशिक अशी तुलना ज्यावेळेला राजकारणामध्ये आपण करतो आणि या दोन्ही तुलनात्मक पक्षांमध्ये बघतो आपण त्यांच्याकडे, त्यावेळेला तुम्हाला असं कुठेतरी वाटतंय का की एकीकडे भाजप आता पूर्णपणे राष्ट्रीय पक्ष म्हणून आता समोर आलेला आहे, काँग्रेस जवळजवळ क्षीण झालेला आहे आणि काँग्रेसनी ज्या चुका केल्या त्याच येणाऱ्या काळात भाजपच्या होतील आणि म्हणून त्या निमित्ताने प्रादेशिक पक्ष जे आहेत ते त्यांना कुठेतरी एक जागा आहे या संपूर्ण राजकारणामध्ये राज्याच्या. शिवसेना आणि एनसीपीच्या राजकारणाच्या मनोभूमिका वेगळ्या आहे. म्हणजे शिवसेना ही अस्मितादर्शी राजकारणातून समोर आली, तिचं एक आयडेंटिटी पॉलिटिक्सचं एक तिला कोंदण होतं आणि त्या कोंदणाचा मग नंतरच्या काळात कुठे प्रवास झाला त्याची नंतर आपण चर्चा करू शकतो. परंतु मुळातलं ते आयडेंटिटी पॉलिटिक्स आहे आणि एनसीपीचा राजकारणाची जी मनोभूमिका आहे ती राजकीय अवकाशासाठीची स्पर्धात्मकता. म्हणजे एनसीपी ही पॉलिटिकल स्पेस कंटेस्ट करायला आलेली आहे, ती जन्मालाच आलेली याच्यासाठी आहे की फ्रेंचाईज पॉलिटिक्स ज्याचा दीक्षित सरांनी उल्लेख केला की त्याचा तो रिव्होल्ट आहे, ती बंडखोरी आहे फ्रेंचाईज पॉलिटिक्सची आणि ती बंडखोरी ही राष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात आपण पाहिली पाहिजे. कारण एनसीपीच्या जन्माच्या वेळी जरी एका पद्धतीने हा दृष्टिकोन त्यांनी समोर आणला होता की त्यांना नेतृत्वाविषयी काँग्रेसच्या त्या परदेशी जन्माच्या संदर्भातले जे त्यांचे मुद्दे होते, परंतु मुळातला मुद्दा असा होता की पहिल्या दशकामध्ये 2000 नंतरच्या काँग्रेसची भूमिका ही म्हणजे सोशो इकॉनॉमिक सामाजिक आर्थिक संदर्भात काँग्रेसची भूमिका ही एका विशिष्ट पद्धतीची असेल याचा एनसीपीला सुगावा लागला होता. त्याच्यामुळे ती भूमिका एनसीपीला मान्य असेलच असं नाही. म्हणजे असं फॉर एक्झाम्पल आपण जर समजा रिझर्व्ह बँकेची भूमिका घेतली की ती रिझर्व्ह बँकेची भूमिका ही मोठ्या म्हणजे जे डिफॉल्टर्स जे आहे त्यांच्याविषयी काय आहे याच्याविषयी जर तुम्ही एनसीपीला विचारलं तर एनसीपी ही त्या रिझर्व्ह बँकेची जी एकूण राष्ट्रीय भूमिका आहे त्याच्यासोबत सुसंगत राहू शकत नाही. कारण एनसीपीचे जे एनसीपीचं स्टेक होल्डिंग आहे, जे भागीदारत्व आहे ते स्वतः डिफॉल्ट झालेलं आहे अनेक इन्स्टिट्यूशनल माध्यमातून. त्याच्यामुळे एनसीपीचा दृष्टिकोन हा नेहमी जो पॉलिटिकल स्पेस आहे आणि त्याच्या अनुषंगाने येणारे जे सत्तेचे समीकरण आहे त्याचं कंटेस्टेशन करण्याकडे एनसीपीची भूमिका आहे. शिवसेनेची भूमिका मात्र आयडेंटिटी पॉलिटिक्सची असून तिचं कम्प्लीट म्हणजे पूर्ण जर तुम्ही त्यांच्या आजच्या राजकीय तत्वज्ञानाच्या भूमिकेकडे पाहिलं तर त्या राजकीय तत्वज्ञानाच्या मूळ भूमिकेत आणि बीजेपीच्या मूळ भूमिकेत फरक दिसत नाही. कारण शिवसेनेचा 89 नंतरचा प्रवास जो आहे हा जवळपास जिथे आपल्याला बीजेपी दिसते तो बीजेपी सोबत व्हर्टिकली अलाइंड आहे. पण आता त्या अस्मितादर्शी राजकारणातून बाहेर पडता येत नाही. मात्र त्याच्यासोबत शिवसेनेला आता एक नवीन समस्या आहे की त्यांना ती राजकीय अवकाश कंटेस्ट करायचा आहे. या दोन्हींच्या भानगडीमध्ये म्हणजे एका पक्षाला एनसीपीला आयडिओलॉजिकली काँग्रेसपेक्षा वेगळं वागता येत नाही ॲपरंटली, शिवसेनेला आयडिओलॉजिकली बीजेपीपेक्षा वेगळं वागता येत नाही, परंतु पॉलिटिकल स्पेस जी आहे ती कंटेस्ट करताना हा राजकीय अवकाशातली स्पर्धात्मकता जी आहे ह्या दोघींनाही अधोरेखित करावी लागते, भरीव स्वरूपात समोर आणावी लागते आणि त्याची बीजेपी आणि काँग्रेसला दोघांनाही अडचण झालेली. नक्की. पण या सगळ्या प्रकारामध्ये अनंत दीक्षित कुठेतरी या जी राजकीय एक पोकळी असते, राजकीय त्या अर्थाने वाढण्यासाठीची एक जी जागा असते
ती या दोन पक्षांना येणाऱ्या काळामध्ये ती जागा उपलब्ध आहे असं तुम्हाला वाटतंय का? कारण ते जसं जसं आता श्रीकांत बाराते म्हणाले की शिवसेनेला आयडेंटिटी अस्तित्व या एकूण सगळ्या संकल्पनेतनं अस्मितेच्या संकल्पनेतनं शिवसेना अस्तित्वात आली आणि आता ती अस्मिता शिवसेनेची जी सुरुवातीची 50 वर्षापूर्वीची जी अस्मिता होती ती अस्मिता आता शिवसेनेसोबत आहे का? हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की आपण ही जी चर्चा करतो आहोत ती राजकीय अर्थकारण बदलल्यानंतरच्या वातावरणामध्ये करतो आहोत, राजकीय अर्थव्यवस्था बदलल्यानंतरच्या काळात करतो आहोत. म्हणजे गेल्या 15 वर्षात जरी आपण बघितलं तरी भाजपला मानणारे अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, राष्ट्रवादीला मानणारे अनेक लोक शिवसेनेमध्ये आहेत. याचा अर्थ असा की एक प्रकारची राजकीय लवचिकता स्वीकारण्याचं तत्व या सगळ्या लोकांनी स्वीकारलेलं आहे. तो बाजारपेठी राजकारणाचा परिणाम असू शकतो. परंतु प्रश्न असा आहे की अस्मितादर्शक राजकारण जे आहे ते सुद्धा सातत्याने केलं की नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे. एक गोष्ट खरी आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबईतल्या मराठी माणसाला न्याय मिळाला अशी फार मोठी चर्चा जवळपास 25-30 वर्ष महाराष्ट्रामध्ये होती. परंतु आपल्याला आठवत असेल की 2003-04च्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी आम्ही मुंबईकर अशी भूमिका घेतलेली होती. आता ज्या प्रकारे विदर्भाचा प्रश्न उपस्थित केला जातो, ज्या प्रकारे त्याच्यावरची अस्मिता सांगितली जाते, ज्या प्रकारे फाजल अली कमिशननी विदर्भाचे जर वेगळं करायचं असेल तर मुंबईचं काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. हे सगळे धागेदोरे लक्षात घेता अस्मिता ही संधी पाहून व्यक्त केली जाते असं दिसतंय राजकारणामध्ये. आज ज्या प्रकारचं नाणं चालण्यासारखं आहे, आज लोकांना जे पटण्यासारखं आहे आणि याच्यामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे दोन्ही भूमिका सत्ताधारी पक्षानेच बजावण्याची जबाबदारी घेतलेली असं दिसतं. जे त्यांचे पारंपरिक विरोधक आहेत त्यांच्यामध्ये अशी कुठे एखादी शैली, एक वेगळी वाट, एक वेगळं लोकांना भिडण्याची क्षमता अशा प्रकारचं काही दिसत नसल्यामुळे शिवसेना भाजप यांच्यामधला संघर्ष हा महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेचा विषय होतो. मग तो निजामाचा बाप असो किंवा अगदी मुख्यमंत्री पदावरच्या माणसाने असं म्हणणं की तुम्ही तुमची अवकाश लक्षात घेऊन बोला, हे जे सगळं चाललेलं आहे हे मुख्यतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. आणि मला असं वाटतं की भाजपच्या मनात एक नक्की आहे, तो माझा अंदाज आहे की शिवसेनेला धडा शिकवायचा, शिवसेनेबरोबर आपण वाहवत जायचं नाही अशी त्यांची भूमिका आज तरी दिसते आहे. याच्यामध्ये दिल्लीची एक महत्वाची भूमिका असते, कारण दिल्ली ज्यांच्या पाठीशी आहे ते काय काय करू शकतात याचा अंदाज आपल्याला अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही अस्वस्थ पक्ष आहेत आणि शिवसेनेची ताकद ही अर्थातच चांगली वाढलेली ताकद आहे असं दिसतं. त्यांचं संघटन जे आहे मुंबई सारख्या शहरामध्ये ते महत्वाचं आहे, पण त्याला काउंटर करण्यासाठी काँग्रेस किंवा एनसीपी पुढे येण्याच्या ऐवजी सत्तेत असलेला भाजप मुंबईतल्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये लोकहिताची कामं ज्या वेगाने गेल्या 4 महिन्यापासून करतोय ते लक्षात घेतलं तर मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध उभारणार असं आजचं स्पष्ट चित्र आहे. नक्की या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रकाश पवार पुन्हा जी दोन साम्यस्थळं म्हणजे शिवसेनेमध्ये आणि अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा तशा अर्थाने बघायला मिळाली. ज्यावेळेला आघाडी सरकार होतं त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये राहून एक प्रकारे विरोधाची भूमिका घेत होता. आता युती सरकार आहे, शिवसेना एक प्रकारे विरोधाची भूमिका घेताना दिसते. ही सगळी जी एक प्रकारची गोंधळाची परिस्थिती आहे राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एक सबळ असा विरोधी पक्ष म्हणून काही स्पेस, काही राजकीय पोकळी तुम्हाला दिसते का? मला असं वाटतं की याच्यामधला मुद्दा असा आहे की एकूणच तुम्ही जर नीट पाहायला गेला तर शिवसेना पक्ष हा विरोधाची भूमिका का घेतोय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ती भूमिका पार पाडत नाही. त्याच्यामुळे आपोआपच एक पेस तयार झालेली आहे आणि ती पेस शिवसेना मिळवती आणि त्या बेसवरती आधारित शिवसेनेला महाराष्ट्रभर सध्या शिवसेनेची चर्चा आहे. परंतु त्याच वेळेस शिवसेनेमध्ये असाही एक मुद्दा आहे की शिवसेनेमध्ये 2 ग्रुप पडतायत. म्हणजे ते एक पेस राजकीय उपलब्ध आहे, मिळवतायत, परंतु तेव्हाच त्यांना पायाला धक्का बसतोय किंवा ठेच पोचती अशी घटना दिसते.
तो मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसला विचारला तर त्या कालखंडामध्ये एका अर्थाने तुम्ही पाहायला गेलं तर शिवसेना विरोधी पक्ष म्हणून तितकीशी स्ट्रॉंग नव्हती, परंतु भाजप स्ट्रॉंग होता. म्हणजे नीट तुम्ही त्या काळात पाहायला गेला तर देवेंद्र फडणवीसांची भूमिका ही विरोधी पक्षनेता म्हणून फार चांगली होत होती. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही विरोधी पक्षनेत्याची होती त्या काळातली, असं नाही मला आपल्याला म्हणता येणार, तर ती देवेंद्र फडणवीसांचीच भूमिका विरोधी पक्षनेत्यांची होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्या अंतर्गत डिस्प्यूटचा तो मुद्दा होता. म्हणजे कुणाचा विस्तार होणार, कुणाचा विस्तार होऊ द्यायचा नाही याच्याबद्दलच्या अडवणुकीच्या भूमिका होत्या. त्या विरोधी पक्ष नेत्या यासारख्या भूमिका नव्हत्या. आता मला असं वाटतं शिवसेनेची भूमिका मात्र त्या अर्थाने नाही, कारण शिवसेनेला केवळ बीजेपीला अडवायचं अशा भूमिकेत नाही, तर त्याच्या व्यतिरिक्तही तो काहीतरी एक भूमिका घेतोय आणि ती त्यांची भूमिका त्यांना पॉझिटिव्ह आहे असं लोकांमध्ये निर्माण झालेलं मत आहे आणि ते मत त्यांच्या कामाला पण येऊ शकतं. आता यानंतर हा मुद्दा सर्व तुम्ही निवडणुकांशी जोडला तर त्याचे 3 वेगवेगळे ट्रेंड आहेत. पहिला ट्रेंड आहे, लोकसभा निवडणूक असेल तर वेगळ्या पद्धतीनं मतदान होतं, विधानसभा असेल तर तिथं वेगळ्या पद्धतीनं मतदान होतं आणि लोकल शेप गव्हर्नमेंट असेल तर तिथं वेगळं लोक मतदान करतात. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की यांचा परफॉर्मन्स विधानसभेत सत्ताधारी पक्षाचा पण आहे आणि विरोधी पक्षाचा आहे म्हणून त्यांना लोक साथ देतील. लोक त्या स्थानिक पातळीवरती काय चाललेलं आहे या परफॉर्मन्स वरती निकाल देणार आहेत आणि हे संपूर्ण भारतभर घडतंय. म्हणजे तुम्ही कोणतंही घटक राज्य आणि त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था घेतल्या तिथं वेगळं मत आणि लोकसभेच्या बद्दल विचार केला तर भाजप आणि नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत पॉझिटिव्ह मत. हे असं 3 पायाची स्पर्धा मतदारांमध्ये निर्माण झाल्यामुळे पक्षांवरती आणि ह्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती त्याचा निश्चित परिणाम होईल. या बेसवरती आधारित काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चित यश मिळेल, काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेला सुद्धा निश्चित यश मिळेल आणि तिथं मात्र बीजेपी फार स्ट्रॉंगली विरोध करू शकणार नाही. मात्र राज्याच्या पातळीवरती आणि लोकसभा पातळीवरती बीजेपी यांना सहज चितपत करू शकते. तुम्ही अतिशय थेट मुद्दा मांडताय की बीजेपी त्यांना थेट चितपट करू शकते. त्याचाच अर्थ पुन्हा महेश असा काढता येईल का की कुठेतरी भाजप अशा अर्थाने या संपूर्ण राज्यामध्ये आपली पकड जी आहे ती मजबूत करताना दिसतोय आणि त्याच्या तितक्या पटीनं किंवा तितक्या प्रबळपणे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आता तर शिवसेनेकडनं ज्या अपेक्षा विरोधी पक्ष म्हणून सुद्धा का असेना ज्या आहेत लोकांच्या, त्या सुद्धा अपेक्षा शिवसेना पूर्तता करेल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, एकूणच म्हणजे सेना आणि भाजपचं जे विळा भोपळ्याचं सख्य आहे आणि प्रत्यक्ष सत्तेत असतानाही ते एकमेकांवर जशा पद्धतीने वार आणि प्रतिवार करताना आपल्याला दिसतात. यातून एक गोष्ट म्हणजे याकडे बघत असताना आपण थोडं मागे जाऊया की 1989 पासून ही युती प्रत्यक्षात आलेली आहे आणि त्याच्या आधीची जी शिवसेना होती त्या आधीची शिवसेना फक्त म्हणजे भाजपशी युती करण्याच्या आधी त्यांनी सर्व प्रकारच्या पक्षांशी युती करून झाली होती. शिवसेनेचा जन्मच मुळात काँग्रेसचे जे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या आशीर्वादाने झालेला होता आणि त्यांच्या आशीर्वादाने शिवसेना नंतर वाढत गेलेली होती. सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेने जी राजकीय युती केली ती प्रजा समाजवादी पक्षाशी केली. त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेना वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसली. म्हणजे बनातवालांसारखा मुस्लिम लीगचा त्या काळातला अत्यंत वादग्रस्त नेता होता, त्यांच्याशी 73-74 मध्ये त्यांच्या बरोबर शिवसेना प्रमुखांनी मस्तान तलावावर सभा घेतलेली होती. तर ही शिवसेना या शिवसेनेच्या व्यासपीठावर शरद पवारांपासून तर जॉर्ज फर्नांडिसांपर्यंत सर्व वेगवेगळ्या विचारधारा मानणारे नेते येत गेले आणि शिवसेना अशी आकारास येत गेली. परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मराठी अस्मितेचं राजकारण करून आपल्याला सत्ता हस्तगत करता येणार नाही, त्यासाठी आपल्याला आपला व्यापक अजेंडा बनवावा लागेल, आपल्याला अधिक पुढे जाण्यासाठी हिंदुत्वाचा विषय आपल्याला घेऊन पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही, तेव्हापासून शिवसेनेची जी वाटचाल आहे ती वेगाने झालेली दिसते. 1989 मध्ये त्यांनी जेव्हा भाजपच्या बरोबर युती सुरू केली त्यानंतरच्या काळात शिवसेना 95 मध्ये सत्तेवर आलेली आपल्याला दिसली. परंतु सत्तेवर म्हणजे बघा 95 ते 99 शिवसेना सत्तेवर होती, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये जवळपास 6.5 वर्ष दिल्लीमध्ये एनडीएचं सरकार होतं. त्या काळात शिवसेनेला भरपूर काही मिळालं, केंद्रात मंत्रिपदं मिळाली,
लोकसभेच्या अध्यक्षपदासारखं पद जे कुठल्याच प्रादेशिक पक्षाला मिळणं तसं शक्य नव्हतं ते सुद्धा शिवसेनेला मिळालं. हे अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट वेगवेगळ्या करत शिवसेनेची जी वाटचाल झालेली होती त्या वाटचालीमध्ये त्यांनी खूप कुशलपणे गोष्टी हाताळल्या. आता ज्या पद्धतीने शिवसेना भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत म्हणजे एकीकडे भाजपला वेगवेगळ्या निर्णय प्रक्रियेच्या वेळेस अडवायचं आणि त्या जोडीला स्वतःचं महत्त्व वाढवायचं, हे जे शिवसेनेचं सगळं धोरण आहे याचा त्या पक्षाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि विशेषतः महापालिकेच्या निवडणुकांमध्ये फायदा करून घ्यायचा आहे. आपण बघितलेलं आहे की मागील विधानसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. शिवसेनेला 63 जागा मिळाल्या. आता आपण IBN लोकमतवर 2 महत्त्वाच्या नेत्यांच्या मुलाखती घेतल्या, नारायण राणे आणि प्रफुल्ल पटेल. या दोन्ही नेत्यांनी ही बाब अधोरेखित केली की मोदी लाटेच्या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 63 जागा आणणे ही मोठी गोष्ट होती. तर मला याच्यामध्ये एक गोष्ट ती प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे उद्धव ठाकरेंनी खूप धडपड केली स्वतःला सावरण्याची, पक्ष सावरण्याची आणि उभं राहण्याची. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये सत्तास्थानी आल्यानंतर आता ज्या पद्धतीने त्यांची जी पावलं पडत चाललेली आहेत या सगळ्या याचा त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल असं काही दिसत नाही. कारण ज्या पद्धतीने भाजप आता आक्रमक झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आजची जी घटना आहे की सदोष रस्ते बांधकामाच्या सगळ्या याच्यातल्या लोकांना 10 लोकांना अटक करून भाजपने चुणूक दाखवलेली आहे. आगामी काळामध्ये आपण काय करू शकतो नक्की. आणि या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये हे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षांची अवस्था काय असणार आहे हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये इतर अनेक पक्ष आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा पक्ष असेल, इतर जे काही राजकीय पक्ष आहेत, या सगळ्या पक्षांची नेमकी अवस्था काय असणार आहे आणि कुठे महाराष्ट्राचा राजकीय नकाशा जो आहे तो जाणार आहे तोही आपल्याला बघायचं आहे. एका छोट्याशा ब्रेकनंतर आपण या प्रादेशिक अस्मितेच्या राजकारण जे आहे ते मागे पडतंय का या अनुषंगाने सुद्धा चर्चा करणार आहोत ब्रेकनंतर. राष्ट्रवादी काँग्रेसची 17 वर्ष आणि शिवसेनेची 50 वर्ष, नेमकं काय घडतं या दोन पक्षांमध्ये? महाराष्ट्रातले महत्त्वाचे राजकीय पक्ष आणि या पक्षांचं येणाऱ्या काळातलं अस्तित्व, भवितव्य काय असणार आहे या निमित्तानं आपण चर्चा करतोय. प्रकाश पवार आपल्यासोबत आहेत, अनंत दीक्षित सोबत आहेत, श्रीकांत बारहाते आणि महेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत. तत्पूर्वी चर्चा सुरू करण्यापूर्वी काही आपल्या प्रेक्षकांची ठोस मतं आहेत ती पाहूयात. बाळासाहेब जोशी म्हणतात, महाराष्ट्रात मोदींनी एवढ्या सभा घेऊन सुद्धा शिवसेनेशिवाय सत्ता त्यांना स्थापन करता आली नाही. हेच सेनेचं खरं कडवं आव्हान भाजपपुढे आहे. दोंडप्पा नंदे म्हणतात, राष्ट्रवादी आणि सेनेला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, तरच राज्यातील प्रादेशिक पक्षाला अच्छे दिन येतील. सचिन आहेरकर म्हणतात, राष्ट्रीय पक्षच तिरकस गुणाकाराच्या समीकरणातून प्रादेशिक पक्षांना सत्तेत समाविष्ट करत आहेत. मिलिंद चिंचवलकर म्हणतात, आव्हान कुठे? निवडणुकीमध्ये सेना भाजपा एकत्र येतील, पुन्हा तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशी या दोन्ही पक्षांची अवस्था आहे. राजदीप पुणेकर म्हणतात, कडवं आव्हान वगैरे काही नाही आहे, हातात डमरू घेऊन फक्त लोकांना तमाशा दाखवण्याचा खेळ सुरू आहे. भाजपकडे त्यांचा थेट निर्देश दिसतोय. माणिकराज परदेशी म्हणतात, देशाच्या विकासाला सहकार्य करणाऱ्या प्रादेशिक पक्षांचंच महत्त्व वाढणार आहे. आणि सुधीर मनसुख म्हणतात, मोदी लाटेमुळे भाजप तग धरून होती, आता लाट ओसरत चालली आहे, लवकरच भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटणार आहे. या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. आणि पुन्हा अनंत दीक्षित, सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे या सगळ्या चर्चेमधला, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी राजकीय एक वीण होती पूर्वीच्या काळामध्ये, काँग्रेस होता, त्याच्यानंतर काँग्रेसच्या त्या अतिशय भराच्या काळामध्ये तितकासा ज्याला प्रबळ म्हणता येईल असा पक्ष तेव्हा नव्हता. तीच साधारणतः परिस्थिती जी आहे ती आत्ता आहे असं म्हणायला काही जागा आहे का? मला असं वाटतं की त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचं तत्वज्ञान, त्यावेळची व्यूहरचना आणि आजचं राजकारण ह्याच्यात फरक आहे. कारण सामाजिक परिस्थितीवर राजकारण अवलंबून असतं. सामाजिक परिस्थिती जसजशी बदलत जाते तसा तसा राजकारणाचा चेहरा बदलत जातो. म्हणजे ज्या प्रकारचे जातीय हितसंबंध, ज्या प्रकारचे आर्थिक हितसंबंध, ज्या प्रकारे स्वातंत्र्य लढ्यातून मिळालेली एक प्रेरणा, या सगळ्या गोष्टी काम करत होत्या तशा आता काम करताना दिसत नाहीत. त्यामुळे अनेकदा असं होतं की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला 1 कोटी रुपये खर्च केले, सरपंच पदाच्या निवडणुकीला असं खर्च केलं. याचं कारण असं होतं
की लोक फक्त सत्ता कारणाचा विचार करतात आणि सत्ता कारणाच्या बाहेर असलेला जो समाज आहे तो प्रचंड मोठा असतो, परंतु त्याला काही आवाज लावत नाही. त्याच्यासाठी चांगल्या विरोधी पक्षाची गरज असते आणि जे विरोधी पक्ष स्वतःचे आहेत ते जुन्याच तंत्रामध्ये वावरताना दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ मोदी लाट ओसरलेली आहे. अरे मोदी लाट ओसरली का नाही हे मोदी किंवा राजकीय पक्ष सांगू शकत नाहीत, हे समाज सांगतो. म्हणजे समाजातले हितसंबंध उभे करण्याची क्षमता त्यांच्याकडे असेल, उत्तम संघटन त्यांच्याकडे असेल, उत्तम पैसा त्यांच्याकडे असेल तर निवडणुकांचे निकाल वेगळे लागतात. लोकांना धर्म आणि भाषा याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काम करायला प्रादेशिक शक्तींना लोक यश देतात. हे आपण राष्ट्रवादी बरोबर जन्मलेल्या तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत बघितलेलं आहे. तिथे ती एक हाती सत्ता येते. बरोबर. तेव्हा प्रादेशिक पक्षांचं महत्व संपलेलं आहे, राष्ट्रीय पक्षांचंच महत्व आलेलं आहे. या चर्चांना एक मर्यादित अर्थ आहे. शेवटी त्याचा निर्णय जो करतात तो लोक करतात आणि लोक आज वेगवेगळ्या हितसंबंधांमध्ये विभागले गेलेले आहेत. म्हणजे जाती सुद्धा एक राहिलेले नाहीत. अगदी 32% 30% असलेला मराठा समाज सुद्धा खूप विभागला गेलेला आहे. मग तो शेतकरी आंदोलनामध्ये असेल, तो राणेंच्या मागे असेल, तो कोणाच्या शरद पवारांच्या मागे असेल, आणखीन तो संभाजीराजे भोसलेंच्या मागे असेल. हा समाज विभागलेला लक्षात घेऊन समाजाच्या पुढे एक चांगल्या प्रकारचं स्वप्न उभा करणं, जसं आपल्याकडे मध्यम वर्गाला स्वप्नांची फार आवड असते, त्यामुळे महासत्ता होणार वगैरे वगैरे हे जे काही उभं केलं जातं ह्याचं कारण राजकीय असतं. तुम्ही एक साधी गोष्ट लक्षात घ्या ज्याचा राजकारण्यांनी विचार करायला पाहिजे असं मला वाटतं, की सैराट हा सिनेमा उत्तम चालला ह्याचं कारण 20 ते 35 या वयोगटातली तरुणांना त्याचं आकर्षण वाटतं. या वयोगटातल्या लोकांना काय वाटतं याचा राजकीय पक्ष गांभीर्याने विचारच करत नाही असं मला वाटतं. श्रीमंत शेतकरी जागतिक बाजारपेठेत जरी नेऊन ठेवलेला असला तरी शेतकऱ्याची खरी दुखणी काय आहेत हे न समजून घेता घोषणाबाजींमुळे, तात्पुरत्या मलमपुट्टीमुळे काही होईल असं वाटत असताना कोणी जर एक छोटासा जरी झरा उभा केला तरी त्याच्याबद्दल लोकांना वाटतं की काहीच नाही तरी एवढं तरी यांनी केलं. त्यामुळे लोकांचं मानस आपल्या बाजूने वळवण्यात सत्ता कारण जसं उपयोगी पडतं तसं विरोधी पक्षही उभा करतो. महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण काँग्रेसने केलं, ज्या प्रकारचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसने केलं, त्याच्यामध्ये एक सूत्र असं असायचं की विरोधी पक्षनेता सुद्धा हे म्हणतील तोच व्हायचा. तर हे एकूण राजकारणाचं झालेलं वाटोळे आणि तत्व भूमिका वगैरे याला काही अर्थ राहिलेला नाही. त्यामुळे सर्व या निवडणुका ज्या होतात, आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे, पुण्यात केवढी अस्वस्थता आहे, काय पद्धतीने लोक विचार करतात. एक सामान्य तासगावचा मनुष्य जर बघता बघता खासदार होऊ शकतो तर आपण का नाही सत्तेवर येऊ शकत, असा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच विचार सुरू झालेला आहे. त्यामुळे अस्वस्थता सर्व पक्षांमध्ये आहे. त्याचं मुख्य कारण हितसंबंध हे फार विभागले गेलेले आहेत, ते एकत्र आणणारा धागा कुठे दिसत नाही. नाही, नक्की. पुन्हा श्रीकांत बाराते, राजकीय जे ज्याला अर्थकारण म्हणता येईल असं अर्थकारण या सगळ्या पक्षांकडे कुठे दिसत नाहीये अशी परिस्थिती आहे असं तुम्हाला वाटतं? प्रादेशिक पक्षांमध्ये खास करून एक प्रकारचा गोंधळ आहे, म्हणजे त्यांच्या नेतृत्वामध्येच वैचारिक गोंधळ आहे. राजकीय अर्थकारणाच्या अनुषंगाने सुद्धा असेल आणि सामाजिक राजकारणाच्या अनुषंगाने सुद्धा असेल. म्हणजे जिथे जातीपातींचं राजकारण आणि हे जे आहे आणि बदललेला पूर्ण समाज ज्याला आपण म्हणतो देश बदल रहा है, तर त्या देश बदल रहा च्या संकल्पनेला कुठेतरी या सगळ्या प्रादेशिक पक्षांनी समजून घेतलं नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आपण एका गोष्टीचा विचार करू. जर शिवसेनेचं आपण पाहिलं तर शिवसेनेला जवळपास 23 वर्ष लागले एका पॉइंट ऑफ डिपार्चरकडे यायला, एका वेगळ्या बिंदूकडे त्याची वाटचाल सुरू झाली. म्हणजे 89 नंतर शिवसेनेचा बजाव पुंगी हटाव लुंगी हा दृष्टिकोन हा गर्व से हिंदू, गर्व से कहो हम हिंदू याच्याकडे झाला. परंतु तो अचानक झाला का की शिवसेनेचा हा प्रपोर्शनेट रिस्पॉन्स होता, हा एक शिवसेनेची प्रतिक्रिया होती राष्ट्रीय संदर्भात. आपण असं पाहतो की इंदिराजींची ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी खलिस्तानपासून अनेक ठिकाणी, म्हणजे नागालँड आहे, खलिस्तान आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी राज्यांमध्ये फुटीरतावादी चळवळी सुरू होत्या आणि उंबरठ्यावर होत्या. आणि ते त्या पद्धतीच्या थोडं अस्मितादर्शी आयडेंटिटी पॉलिटिक्स आणि थोडं
त्याच्यामध्ये काही ठिकाणी सेसेशनिस्ट म्हणजे वेगळं व्हायचा विघटनवादी अशा त्या प्रवृत्ती होत्या आणि याच्या विरोधात बॅकलॅश आला. इंदिराजींच्या हत्येनंतर 84 नंतर भारतामध्ये, कारण खलिस्तानचा एक तिथे संदर्भ होता, प्रांतीय दृष्टिकोनाच्या विरोधात एक बॅकलॅश आलेला आपल्याला दिसतो. आणि शिवसेना चतुर होती, तिने ओळखलं की अशा पद्धतीचा ज्यावेळी बॅकलॅश येतो, जो बलाढ्य खलिस्तानी पद्धतीच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांचाही तिथे काही पाड लागला नाही. शिवसेना तर त्या मार्गावर नव्हती. शिवसेना ही फक्त एक प्रांतिक अस्मितेच्या दृष्टिकोनातून एक संघर्ष ती आपला घेऊन होती. परंतु तिने ओव्हरऑल नॅशनल पॉलिटीचा कल ओळखला आणि तिने स्वतःला हिंदुत्ववादी अँगल सोबत जुळवून घेतलं, इंटिग्रेट केलं. हा एक मेजर शिफ्ट आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ज्यावेळी नॅशनल सिनर्जीज ज्या राष्ट्रीय अभिवृत्ती जागृत होतात, फार मोठ्या प्रमाणात राष्ट्राचं जो रेटा असतो त्याच्यामध्ये प्रादेशिक पक्षांना कुठलं तरी ब्रॉडर बॅनर, कुठलं तरी एक व्यापक व्यासपीठ हवं असतं. ते शिवसेनेने केलं, पण ते फक्त राजकारणाचा पोत टिकून ठेवण्यासाठी केलं. प्रत्यक्षात शिवसेना ज्यावेळी सत्तेत आली, कारण शिवसेना इनिशिएटर आहे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बीजेपी ही चिमुकल्या बाळासारखं शिवसेनेचं बोट धरून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अंगणात खेळती झालेली आहे. आज जरी बीजेपी मोठी दिसत असली तरी, कारण शिवसेना ही इनिशिएटर आहे. शिवसेने अनेक इनिशिएटिव्ह घेतल्या. कारण तुम्हाला आठवत असेल नसेल, परंतु दलित मुलांसाठी निळा गणवेश घेण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घेतला होता आणि त्याच्याविषयी गदारोळ झाला होता त्या राजवटीत. ती शिवसेना नंतर भीमसेना आणि शिवसेना यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात गुंतली आणि बऱ्यापैकी तिने यश मिळवलं. म्हणजे नामांतरणाच्या वेळी शिवसेनेची एक भूमिका आणि नंतरची म्हणजे शिवसेनेच्या भूमिकेमध्ये एक कंटिन्युअस इव्होल्युशन, एक उत्क्रांती आपल्याला दिसते. बीजेपीच्या भूमिकेत इव्होल्युशन दिसण्याचं कारण नाही, कारण बीजेपीची मूलभूत आयडिओलॉजिकल फ्रेमवर्क जी आहे ती बीजेपी जवळ आहे. राष्ट्रवादीचा मात्र अडचण आहे. राष्ट्रवादीला आयडेंटिटी पॉलिटिक्सच्या नावाखाली वेगळं पण दाखवायसाठी असं काही नाहीये. ते राष्ट्रवादीला आपलं, म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की राजकीय अर्थकारणाचा जो अँगल आहे, राजकीय अर्थकारणाचे सर्व पैलू सर्वच राजकीय पक्षांनी आत्मसात केले आहे. कारण कोलिजिव्ह पॉलिटिक्स ज्याला आम्ही म्हणतो, एकमेकाच्या संगनमताने राजकारण करून एकमेकांच्या हितसंबंधांचं रक्षण करायचं, ही जी मागच्या 30 वर्षापासूनची एक आणि तो त्या अर्थाने फ्युडल पॉलिटिक्सचा सरंजामदारीच्या पकडीतून जो राजकारणाचा उगम झाला आणि त्याचा जो विकास झाला आहे ना, त्याचा तो एक भाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज आपल्याला भूमिका अशी दिसते की तिच्याजवळ एक लिबरल नरेशन आहे. खरोखर आहे का? कारण राष्ट्रवादीचा पूर्वावतार पुलोद मध्ये जनसंघाचे उत्तमराव पाटील यांना घेतलं गेलं होतंच की नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये म्हणजे राष्ट्रवादीच्या मध्ये त्यावेळी ज्याला ते पुरोगामी विचारांचे लोक असं म्हणतात, अशा पुरोगामी विचाराच्या लोकांना एका विशिष्ट पद्धतीच्या राजकीय ज्याला बेरजेचं राजकारण कमी फार अर्थाने म्हणतात, ते केलंच की नाही. हा राजकीय अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून जे करायचं, मगाशी दीक्षित सरांनी उल्लेख केला की हा जे कमर्शियलायझेशन जे आहे, जे व्यावसायिकीकरण जे झालेलं आहे राजकारणाचं, त्याच्यामध्ये एव्हरी सिंगल प्लेयर जो एकूण एक ऍक्टर जो आहे, ही दॅट ऍक्टर इज पॉइज टू टेक ऍडव्हान्टेज. तो भूमिका पाहतोय. आता फक्त एकच मुद्दा राहिला की राजकीय स्पेस, राजकीय अवकाश हा कुणाच्या हातात आहे. शिवसेनेला वाटतं की स्ट्रॉंग केंद्रीय नेतृत्वाच्या आवरणाखाली बीजेपी आपली गळचेपी करेल. एनसीपीला माहित आहे की एनसीपीच्या क्रेडिबिलिटीला अत्यंत मोठ्या प्रमाणात इजा झालेली आहे. काँग्रेस अजूनही गलितगात्र अवस्थेतून बाहेर यायला तयार नाही. कारण काँग्रेसच्या आजच्या स्थितीतले काँग्रेसचं जे दिसत आहे ते त्या स्थितीतून बाहेर यायला तयार नाही. इट इज अ काइंड ऑफ पॅरालाइज काइंड ऑफ इन्स्टिट्यूशन. याच्यामध्ये हा फक्त कंटेस्टेशन ऑफ पॉलिटिकल स्पेसचा इश्यू आहे. तो प्रादेशिक स्तरावर आहे आणि प्रादेशिक स्तरावरून वेळ प्रसंग पडला तर राष्ट्रीय स्तरावर न्यायची सगळ्यांची तयारी आहे. पण शिवसेनेला मर्यादा आहेत.
एनसीपीला पण मर्यादा आहेत. आता राहिले बीजेपी आणि काँग्रेस, तर बीजेपी आणि काँग्रेस यांना ही अडचणीची, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे यांच्यासाठी ही अडचणीची स्थिती असू शकते आणि या दोन्ही स्थितीकडे ते बारकाईने पाहतात आहे. नाही, नक्की नक्की एक 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 त्यातला मुद्दा प्रकाश पवार, या सगळ्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे जे दोन पक्ष आहेत, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, यांची स्थिती तुम्ही कशी बघताय? त्याचं कारण स्वबळावरती सत्ता ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कुणालाच शक्य नाही अशी परिस्थिती, आणि असं असताना पुन्हा जे दीक्षित सर म्हणाल, जे बारा ते म्हणाल की एक प्रकारचं संधी साधू राजकारणच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला असं वाटतं की येत्या कालखंडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा आणि राज्याचा राजकारणाचा मेळ तितकासा घालू नये. याचं कारण की दोन पद्धतीचे दोन प्रवाह मतदारांचे आहेत. म्हणजे जिल्हा पातळीवरती किंवा महानगर पातळीवरती शिवसेना बीजेपी मध्ये काही मोठ्या प्रमाणात यश मिळालं तरी तोच वोटिंगचा पॅटर्न हा राज्य पातळीवरती नसेल. त्याच्यामुळे ह्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकामध्ये साधारणपणे भाजप 1 नंबर पर्यंत जाणार नाही, शिवसेना किंवा राष्ट्रवादी राहील. भाजप कदाचित 3ऱ्या नंबरवर, 2ऱ्या नंबरवरती राहील, परंतु विधानसभेच्या पातळीवरती थेट भाजप ह्या दोघांच्याही पुढे जाऊ शकते. असा तो पेच प्रसंग राहू शकतो. आणि याचं कारण इथं दडलेलं आहे की राज्य संस्था गरिबांसाठी काहीच करत नाही. म्हणजे ती केंद्रातली राज्य संस्था असू द्यात, राज्यातली राज्य संस्था असू द्यात, याच्यामुळे जे गरीब कल्याणकारी व्यवस्थेच्या कल्पना म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे ते उद्विग्न असणार आहेत. ते शिवसेनेवरती काही प्रमाणात असणार आहेत, ते बीजेपीवरती असणार आहेत, आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा तिथल्या हितसंबंधांचा स्ट्रॉंग पक्ष असल्यामुळे त्यांच्यावरती नाराजता असणार आहेत. यामुळे एकूण खालची नाराजी वेगळी असेल आणि विधानसभा पातळीवरती मात्र बीजेपीच्या बाजूची फेज कमीत कमी 10 वर्ष तरी जाणार नाही की जी या तिन्ही पक्षांपेक्षा जास्त स्ट्रॉंग असेल. नाही, नक्की अतिशय नेमक्या शब्दात तुम्ही हे सगळं सांगताय. ही जर परिस्थिती असेल तर महेश, येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आपल्याला एक प्रकारची अनिश्चितता, राजकीय अनिश्चितताच बघायला मिळेल, किंवा एक राज्यातला पक्ष हा बलदंड असेल आणि बाकी सगळे पक्ष जे असतील ते कुठेतरी छोटे छोटे आपापल्या अस्तित्वासाठी एकमेकांशी लढणारे पक्ष, असंच परिस्थिती आपल्याला येणाऱ्या काळात दिसेल? नाही, याच्यामध्ये जे 4 पक्ष आहेत, 4 प्रमुख पक्ष आहेत, त्यांच्या आयडियालॉजी, त्यांची जी विचारसरणी आहे ती 2 वेगळ्या पद्धतीच्या विचारसरणीमध्ये आपल्याला विभागता येईल. काँग्रेसची जी पारंपरिक विचारसरणी आहे तीच विचारसरणी राष्ट्रवादीची आहे, आणि इकडे शिवसेना आणि भाजप दोन्ही हिंदुत्वाचा गजर करत आतापर्यंत आपलं राजकारण करताना आपल्याला दिसतात. तर या दोन्ही पक्षांचे या ज्या विचारसरणीची जी वाटचाल आहे ही बघताना आपल्याला लक्षात येतं की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती काय आहे, शिवसेना आणि भाजपची स्थिती काय आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत असले तरी शिवसेना ही विरोधी पक्षासारखी वागते, आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये राष्ट्रवादीने कधीपासून म्हणजे गेल्या 3-4 दिवसापासून फक्त आता अजित पवार सत्ताधारी पक्षाच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत, परंतु त्याच्या आधी तर सातत्याने बारामतीला पंतप्रधानांनी दिलेली भेट असेल, अरुण जेटलींनी दिलेली भेट असेल, किंवा अंतर्गत त्यांच्यातल्या समझोत्याच्या ज्या चर्चा असतील, यातून सातत्याने असं दिसत आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीच नांगी टाकलेली आहे. आणि काँग्रेसबद्दल बोलायचं तर काँग्रेस पक्षाला आता बारामतीजींनी सांगितलं की त्या पक्षाची अवस्था म्हणजे पक्षघात झाल्यासारखी झालेली आहे, परंतु मी तर असं म्हणेन की काँग्रेसला आपण कधीच विरोधी पक्षात आहोत असं वाटत नाही. याचं कारण आहे तिथले जे संस्थानिक आहेत, सगळे नेते हे संस्थानिक आहेत, आणि त्यांच्या संस्था वाचवण्यासाठी त्यांना सत्तारूढ पक्षाच्या विरोधात किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन काम करता येत नाही. मी अनेक काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांशी जेव्हा या विषयावर बोललो त्यावर लक्षात येतं की त्यांना त्यांचं राजकारण सांभाळण्यासाठी सरकार पक्षाशी जुळवून घ्यावं लागतं. त्यामुळे असा जर पक्ष असेल, आपण बघूया काँग्रेसचे जे म्हणजे आता जे विरोधी पक्ष नेते आहेत विधानसभेतले, हे याच्या आधी राधाकृष्ण विखे पाटील युती शासनामध्ये सत्तेत होते. काँग्रेसचे मुंबई काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत संजय निरुपम हे शिवसेनेचे खासदार होते. अनेक गोष्टी सांगता येतील. नारायण राणे सुद्धा हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. तर या लोकांकडून कडवा विरोध जो अपेक्षित आपण करतो तो चुकीचा आहे खरं म्हणजे. कारण हे लोक आधी जर या दोन्ही पक्षांशी संलग्न असतील
तर ते तशा पद्धतीने आपली भूमिका बजावू शकत नाही. त्यामुळे आताच्या पार्श्वभूमीवर पुढील वाटचाल जर आपण बघायला गेलो तर शिवसेना आणि भाजपमध्ये जेव्हा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा तेव्हा लक्षात येतं की दोन्ही पक्षांच्या जागा वाढलेल्या आहेत. आपण विधानसभेतलं जर उदाहरण बघितलं तर ते तसंच आहे, दोन्ही पक्षांच्या जागा वाढल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक सगळ्यात गाजली कारण सत्तेत असलेले दोन पक्ष तिथे एकमेकांसमोर भिडलेले होते. लक्षात येतं की तिथे सुद्धा या दोन्ही पक्षांच्या जागा वाढल्या. आता मुंबई महापालिकेसाठी जो संघर्ष सुरू आहे यामध्ये सुद्धा तसंच होईल. म्हणजे हे दोन हत्ती एकमेकांमध्ये भिडतील आणि त्याच्यामध्ये अवतीभोवतीचे जे पक्ष आहेत यांचा सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे. त्यामुळे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की या दोन्ही पक्षांमधलं जे भांडण आहे ते लुटूपुटूचं आहे का, हा सुद्धा मुद्दा इथे विचारात घेतला पाहिजे. ते लुटूपुटूचं नाहीये, ते खरोखरच आहे हे आपण मान्य केलंच पाहिजे. कारण ज्या पद्धतीने 1995 ते 1999 दरम्यान शिवसेना भाजप युती असं लिहिलं जायचं, त्यावेळेस सातत्याने असं सांगितलं जायचं पत्रकारांना सुद्धा, लिहिताना तुम्ही शिवसेना भाजप युती असं लिहा. आणि आता भाजप आणि शिवसेना युती असं जेव्हा लिहिलं जातं ही सगळ्यात मोठी बोच आहे शिवसेनेच्या लोकांसाठी. आणि त्यावेळेस मी अनेक मनोहर जोशींची भाषणं ऐकलेली आहेत. मनोहर जोशींच्या शेजारी जेव्हा गोपीनाथ मुंडे बसलेले असायचे ते सातत्याने सांगायचे की पुढील काळात सुद्धा जेव्हा दोन्ही पक्ष सत्तेत येतील तर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि उपमुख्यमंत्री हा भाजपचाच असेल. तर आता सगळी परिस्थिती बदललेली आहे आणि त्या सगळ्याचं जुनं जे उठतं आहे ते भाजप त्यांच्या पद्धतीने काढतंय जास्त न बोलता. नक्की. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा एक आपल्याला स्पष्ट करायला हवं की या सगळ्या प्रादेशिक अस्मितेचं राजकारण करणारे पक्ष असतील, स्थानिक पक्ष असतील, अगदी जाता थोडक्यात अनंत दीक्षित या सगळ्या परिस्थितीवरती अगदी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षा करायला पाहिजे? जसं समाज कल्याणकारी पक्ष प्रकाश पवार म्हणाले त्या पद्धतीनं समाज कल्याणकारी पक्ष म्हणून एखादा पक्ष समोर येताना आपल्याला दिसतोय का? मला असं वाटतं की संयुक्त महाराष्ट्राची जेव्हा लढाई झाली, संघर्ष झाला, त्यावेळेच्या नेत्यांनी स्पष्टपणाने एक गोष्ट सांगितली होती की हे राज्य काही फक्त मराठी भाषिकांचं नाही, मराठी भाषा बोलणाऱ्यांचे हितसंबंध ज्या राज्यव्यवस्थेमार्फत सांभाळले जातील, जोपासले जातील, त्यांच्यासाठी हे राज्य आपल्याला करायचं आहे, अशी डांग्यांपासून SM जोशींपर्यंत सगळ्यांची भूमिका होती. आज परिस्थिती अशी आहे की राजकीय गट कोणाकडे, जाती कोणाकडे, पैसा कोणाकडे, संघटन कोणाकडे याचा जास्त विचार होत असल्यामुळे असं होण्याची शक्यता आहे की लोकांच्या आकांक्षा एकीकडे आणि राजसत्ता किंवा राजकीय पट दुसरीकडे, जे आपल्याला पार्लमेंटमध्ये विधानसभेमध्ये बघायला मिळतं. हे बघा 71 साली सुद्धा दुष्काळ होता, पण त्यावेळची मोठी आंदोलन जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली आपण बघितली तर त्या तुलनेत या 2016च्या दुष्काळामध्ये काय झालं. आणि ज्याचा मगाशी मी उल्लेख केला की नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना प्रचंड पाठिंबा मिळतो, ही चांगली गोष्ट आहे. पण याचा अर्थ राजकीय सत्ता अयशस्वी झाल्याचं हे लक्षण आहे, राजकीय व्यवस्था ही अयशस्वी झाल्याचं लक्षण आहे. त्यामुळे याच्या पुढे किती काळ तुम्ही राजकीय तत्वज्ञानाशिवाय वाटेल तशा तडजोडी करणार. अगदी मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं भाजपमध्ये सुद्धा दोन निष्ठावंतांचा संघामध्ये ज्यांनी आयुष्य घालवलंय ते सगळे लोक एक प्रकारे नाराज आहेत. त्यामुळे जो आज भाजपला आनंदाचा प्रश्न वाटतो तो कदाचित त्यांच्या उंबरठ्यावर आजच उभा आहे. त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये लोकांची आंदोलनं, लोकांचा असंतोष याला सत्तेला सामोरं जावं लागेल. नक्की. अर्थात या सगळ्या घटना आपण बघितल्यात. या राष्ट्रवादी काँग्रेसची 17 वर्ष आणि शिवसेनेची 50 वर्ष या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काय होते, राजकीय महाराष्ट्राचा नकाशा कसा असेल त्याची चर्चा होती. तुर्तास या चर्चेमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.